मौसम जरा सा सैयारा तू तो है, मौसम जरा हुआ है। मौसम जरा सा सैयारा तू तो है, मौसम जरा हुआ है। तुम्ही जो प्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। आपल्या चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती टोटल आपल्या चॅनलवरती मिळून जातील। आता तुम्हाला काय करायचं, ऑडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करायचं आहे। कॅपकट तुम्ही ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। बीट मॉप व्हिडिओ आहे इथून सिलेक्ट करून सिंपली इथून ॲड करायचं आहे। बीट मॉप व्हिडिओ इथे ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर खाली खूप सारे ऑप्शन मिळून जाते। थोडं इथे स्क्रोल केल्यानंतर इथून एक्स्ट्रा रेकॉर्डचं एक ऑप्शन मिळून जाईल। सिंपली त्यावरती क्लिक केल्यानंतर इथून जे आपलं सॉन्ग आहे इथून ॲड होऊन जाईल। सॉन्ग ॲड झाल्यानंतर हा जो बीट मॉप व्हिडिओ आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि अशा थोडं स्क्रोल केल्यानंतर इथून ही बीट आपली आहे 1 2 3 अशा बीट आहे तिथे, तर ही बदलून जाईल। तर सिंपली काय करायचं, इथे आपली बीट चेंज होत आहे। तर ह्याच व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर पहिला ऑप्शन स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर इथून हा जो व्हिडिओ आहे इथून स्प्लिट करायचा आहे। ह्याच्या पुढची बीट व्हायची कोडे चेंज होत आहे। इथे थोडं पुढे आल्यानंतर इथून ही बीट चेंज होते। अशा ह्याच व्हिडिओवरती क्लिक करूया इथून स्प्लिट करूया। अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत तुम्हाला कट करत न्यायचा आहे। सिंपली हा जो बीट मार्क आहे कट केल्यानंतर आता आपले हे जे वेगवेगळे भाग झालेत त्यामध्ये तुम्हाला इथून तुमचे फोटो इथून ॲड करून घ्यायचे। तर सिंपली फोटो ॲड करण्यासाठी ही जी पहिली लेयर आहे वेगळी झालेली व्हिडिओची त्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर खाली थोडं इथं स्क्रोल करायचं, इथे रिप्लेसचं ऑप्शन एक मिळून जाईल। सिंपली यावरती क्लिक करायचं, तुमचं जे ते फोटो असेल सिंपली इथून ॲड करायचा आहे। तर सिंपली आपण हा जो फोटो इथून ॲड करून घेऊया इथून अशा प्रकारे। त्याच्यानंतर 2 बटन इथून सिलेक्ट करायचं आहे। सेम दुसऱ्या तिसऱ्या बीटला इथून फोटो ॲड करून घ्यायचे। फोटो ॲड केल्यानंतर सिंपली आपल्याला आता काय करायचं आहे, जेवढे पण आपण हे फोटो दिलेत ना म्हणजे बीटमध्ये दिलेत त्या सर्वांना आपण PNG सुद्धा दिलेला आहे मटेरियलमध्ये, ठीक आहे। तर सिंपली हा जो आपला पहिला फोटो आहे त्याला आपण इमोजी PNG इथून ॲड करायचं। ते कसं ॲड करायचं हे तुम्हाला सांगतो। तर सिंपली पहिल्यांदा उठायचं ओव्हरलेचं ऑप्शन आहे खाली येते त्यावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं। आपलं जे इमोजी PNG असेल इथून सिलेक्ट करायचं, इथून ॲड करायचं, ठीक आहे। ह्याच्या PNGची लेंथ हा जो आपला पहिला फोटो आहे तेवढीच ठेवायची। त्याच्यानंतर त्याच PNG वरती क्लिक केल्यानंतर खाली थोडं इथे स्क्रोल केल्यानंतर ते ॲनिमेशनचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला सिम्पली इंच ऑप्शनमध्ये द्यायचं आहे, ठीक आहे। यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल फेड इंच सिलेक्ट करायचं। अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। पुन्हा हेच पेंज आपल्या इथून ॲड केल्यानंतर रिप्लेसवरती क्लिक करून म्हणजे हे जे पेंज आहे इथून स्क्रीनवर सेट होऊन जाईल अशा प्रकारे, ठीक आहे। आता आपल्याला काय करायचं, हेच पेंजवरती क्लिक करायचं। डुप्लिकेटचं ऑप्शन इथे मिळून जाईल खाली त्यावरती क्लिक करायचं आहे। आता त्याच्या पुढचं जे पेंज आलं आपले हे पुढं PNG आलं आहे तर ह्याची जी लेंथ असेल जेवढा आपला हा दुसरा फोटो आहे तेवढीच ठेवायची आणि पुन्हा रिप्लेसवरती क्लिक करून जे आपलं दुसरं PNG असेल इथून ॲड करायचं आहे। दुसरं PNG आपलं लिरिक्सचं असणार आहे ते इथून ॲड करायचं अशा प्रकारे जसं ते आपण ॲड केलं तशा प्रकारे। तर सेम प्रोसेसने तुम्हाला इथून PNG आणि फोटो इथून ॲड करून घ्यायचे जसं आता सांगितलं तशा प्रकारे। तर मी काय करतो इथून सर्व PNG आणि फोटो इथून ॲड करून घेतो, तुम्ही पण घ्या। येथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आपण बीटमाउस इथून ॲड केल्यानंतर सिंपली आपल्याला काय करायचं, जे पहिले ट्रान्झिशन आहे तिथे यायचं, त्या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला सिंपली लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये आल्यानंतर तुम्हाला 3 नंबरला हा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा। ह्याची जी लेंथ असेल 0.8 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्या पुढचं ट्रान्झिशन आहे त्या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला सिंपली आपल्याला आहे ना इथे कॅमेराचा ऑप्शन आहे किंवा मुवमेंटचा ऑप्शन आहे त्यामध्ये यायचं आहे। यामध्ये तुम्हाला किती इफेक्ट मिळून जाईल पुल आउटचं इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या सिंपली कॅमेरामधलाच सिंपली पुल इनचा जो फेड आहे सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या पुढच्या फोटो सिंपली पुल आउटचा जो फेड असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि जे पण ट्रान्झॅक्शन असतील आपले त्या सर्वांची जी खालची लेंथ असेल संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे। हे झाल्यानंतर सिंपली हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आणि ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली 3 नंबरला त्यावरती क्लिक करून सिंपली तुम्हाला इंच ऑप्शनमध्ये द्यायचं। यामध्ये मग इथे इफेक्ट मिळून जाईल 3D फोनचा इथून सिलेक्ट करायचं अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायची। जी लेंथ असेल संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करा। त्याच्यानंतर त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिंपली आपल्या इनमधलाच सिंपली ते रेट्रो फेड इन टूचा जो फेड आहे सिलेक्ट करायची सुद्धा लेंथ संपूर्ण याच्या बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटोला सुद्धा आपल्या इनमधला हा जो फेड आहे तो मिळून जाईल सिंपली तो सिलेक्ट करायचा वरती
तुम्हाला सर्व इथून इफेक्टची नाव मिळून जातील. इथून हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर ह्याची जी लेंथ असेल खालची संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फूड आहे त्या फूडला सुद्धा आपल्या इनमधलाच हा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा, ह्याची जी लेंथ असेल संपूर्ण बरोबर चिन्हावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो त्याच्या पुढचा फूड आहे त्या फूड सिम्पली आपल्याला लाईन आहे इनमधला प्रेसिंग लाईट हा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायची, ह्याची जी खालची लेंथ आहे 2.0 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर पहिली लाईन जुटायचं आणि ते तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली तुम्हाला 2 सेकंद तिथे यायचं आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करू सिम्पली तुम्ही ना एकदम बघू शकाल की आपल्याला आहे ना डेकोरच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे इफेक्ट मिळून जाईल सिम्पली लाइटिंगचा इथून आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल 2 सेकंदापासून 4 सेकंदापर्यंत ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 2 नंबरचा फोल्डर जे तो स्प्लिट केला तिथे यायचं. पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून आपल्या डेकोरच्याच ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल सिम्पली ग्लो हार्ट इथून सिलेक्ट करायचं अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्या जे इफेक्टची लेंथ असेल दुसऱ्या फोल्डरपासून शेवटच्या फोल्डरपर्यंत न्यायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला शेवटचा फोल्डर असेल त्याच्या मध्यभागी यायचं अशा प्रकारे आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपल्याला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.